नमस्कार मंडळी. वा, काय कालचा भाऊचा धक्का झालेला आहे आणि सरळ रुचिताची भाऊच्या धक्क्यावरनं हकलपट्टी केलेली आहे. नेमकं प्रकरण काय, चला जाणून घेऊया. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वात सध्या कमालीचा थरार आणि नाट्य पाहायला मिळत आहे. 5व्या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरामध्ये राखी सावंतने प्रवेश केल्याने वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. राखीच्या येण्याने घरातील समीकरणं बदलली असून जे सदस्य आत्तापर्यंत खूप शांत होते, म्हणजे त्यांचा काही गेम दिसत नव्हता, ते काय बोलत नव्हते वगैरे किंवा कॅमेऱ्यासमोर येत नव्हते, जास्त कॅमेऱ्यासमोर दिसत नव्हते, त्यांनाही तिने चांगलंच वटणीवर आणलं आणि धाऱ्यावरच धरलंय नुसतं. मात्र या सगळ्या धडपडीत किंवा या सगळ्या ह्याच्यात एकाच वर्धकानं म्हणजे रुची, तर तिचं वागणं अत्यंत घाणेरडं आणि गलिच्छ असल्यामुळं ती जरा चर्चेत आले. तर तिचा वादाचा विषय ठरला आहे. तर नुकत्याच समोर आलेल्या भाऊच्या धक्क्यावर, म्हणजे काल झालेल्या भाऊच्या धक्क्यावर या भागाच्या प्रोमोमध्ये सुद्धा, आणि खरं तर कालचा भाग पण बघितला ना तुम्ही, इतका रितेश देशमुख सुद्धा प्रचंड तिच्यावर संतापले होते. रुचिताच्या वर्तणुकीमुळे रितेश देशमुख म्हणजे रितेश भाऊंचा संयम सुटला. त्यांनी तिला थेट सुनावले. या आठवड्यात पार पडलेल्या एका कार्यादरम्यान रुचिताने घरातील दुसरी सदस्य दीपाली हिच्याकडे पाहून अत्यंत चुकीच्या पद्धतीने वर्तणूक केले. चुकीच्या पद्धतीने म्हणजे सरळ आथू आथू अशी करत होती ना ती. कारण जरी मला वेळ नसला तरी मी बघत असते बरं का, म्हणजे एपिसोड बघत असते मग वेळ मिळेल तसा. तर तिला विचारल्यावर असं का केलं, तर तिने सांगितलं की मी असं नाही बोलली, तसं नाही बोलली. रितेशवर रुचिताला तिच्या वागण्याबद्दल विचारले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे बदलले होते. तिला आपली चूक मान्य नसल्याचे तिच्या वागण्यातून स्पष्ट जाणवत होते आणि असं वेगळंच काहीतरी तोंडबिंड करत होते. इतकंच नाही तर तिने रितेशचे बोलणे मध्येच तोडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे रितेशचा राग अनावर झाला. रितेशने अत्यंत कडक शब्दात तिला सुनावले की रुचिता, तुम्ही दीपाली त्यांच्याकडे बघून जे केलं ते महाराष्ट्रातील कोणत्याही मातेला आवडणार नाही. तुम्ही तिथे थुंकलात, हे तुमचं वर्तन अत्यंत निंदनीय आहे. रुचिताने यावरही विचित्र प्रक्रिया दिली, त्यामुळे रितेश भाऊंनी तिला कडक शब्दात ताकीद दिली. रितेश भाऊ म्हणाले, जर तुम्हाला अशा प्रकारच्या हावभाव आणि प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही आत्ताच्या आत्ता आत जा, असं तिला खडसावून सांगितलं. तुमच्यासाठी भाऊच्या धक्क्यावर कोणतीही जागा नाही. उठा आणि इथून निघून जा. सरळ तिची हाकलपट्टी केली आणि तिथून तिला जाण्यासाठी सांगितलं. नाहीतर रितेश देशमुखांनी तातडीनंच म्हणजे ती स्क्रीनच बंद करण्याचा आदेश दिला, ज्याचा अर्थ असा की रुचिताला त्या भागातून बाहेर काढण्यात आले आहे. रुचिताचे हे वागणे सोशल मीडियावरही चर्चेत असून नेटकऱ्यांनी रितेश देशमुखच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. आणि खरं तर ही चांगलीच गोष्ट केली बरं का त्यांनी, कारण हिचं वागणं अजिबातही आवडत नव्हतं. चुकीच्या वर्तणुकीला अशाच प्रकारे उत्तर मिळायला हवे, अशा प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. आत्ता रुचिताला या कृत्याबद्दल पश्चाताप होणार की ती रितेशची माफी मागणार का, हे आपण बघूया आता पुढच्या भागातच. पण तसं तर तिच्या बोलण्यावरून किंवा तिच्या दिसण्यावरून असं वाटत नव्हतं अजिबात ती की माफी मागेल वगैरे किंवा काय, असं अजिबात म्हणजे अजिबात वाटत नव्हतं. आणि ती असायला कसल्या शिव्या देते, कसली काय एकदम फालतू बिंडोक असल्यासारखी वाटते बरं का. खरंच तिच्या वागण्यावरून, तिला बघण्यावरून म्हणजे नुसता राडा नाही, नुसता कलह आणि नुसता वाद घालायचा आणि नुसत्या ही आली म्हणलं ना, हिचं तोंड सुद्धा बघू वाटत नाही. चलो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.